नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक हे मान्य करीत नाहीत. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचे नेतृत्व मान्य करून कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन भावांना उतरवले. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. नाईक बंधूंच्या विजयात निलेश राणे म्हणाले, माझा खारीचा वाटा आहे. मी तर म्हणे नाईक बंधूंच्या विजयात सिंहाचा वाटा निलेश राणेंचा आहे. त्यामुळे वैभव नाईक यांनी हिम्मत असेल तर दोन्ही नाईक बंधूंना राजीनामा द्यायला सांगा. काल कुडाळ मालवणचे सन्माननीय आमदार निलेशजी राणेसाहेब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप होते ते केले. आणि त्याच्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली. तर मला या तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की वैभव नाईक मान्य करत नाही आहेत की सन्माननीय निलेशजी राणेसाहेब यांचं नेतृत्व मान्य करून वैभव नाईकांनी आपल्या दोन भावांना उभं केलं होतं आणि ते दोन भाऊ जे निवडून आलेत ते सन्माननीय निलेशजी राणेसाहेब यांचं नेतृत्वाखालीच निवडणूक लढली गेली आणि त्यांच्यामुळेच आले. मी तर निलेश राणे साहेबांनी असं म्हटलं की माझा खारीचा वाटा आहे. मी तर म्हणतो खारीचा नाही, सिंहाचा वाटा होता. म्हणूनच हे नाईकांचे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत. वैभव नाईकांनी मान्य केलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता मूर्ख नाही. तेव्हा तुम्ही दोघही जण वैभव नाईक निलेश राणे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला. आणि आता लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही प्रेस घेऊन सांगता की मी माझ्या नगरसेवकांचा राजीनामा देतो. द्या, चॅलेंज आहे माझी. नाईकांनी दोन्ही नगरसेवकांचे राजीनामे द्यायचे. फक्त राणे साहेबांचं तुम्ही सहकार्य घ्यायचं नाही. चॅलेंज लागते की दोघांनाही पाडून दाखवतो. दोन्ही नगरसेवकांनी राजीनामे द्या. नाईकांनी फक्त निलेश राणेंचं नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक परत लढवू नका. तुम्हाला दोघांनाही जागा दाखवण्याचं काम आम्ही करतो. मान्य करायला पाहिजे लोकांना. तुम्हाला काय वाटतं काय जनता मूर्ख आहे? ओ राणे, याच राणेंचे तुम्ही निवडणुकीला पैसे घेऊन निवडून आलात. काय सांगता तुम्ही? नाईक बोलतायत आमच्या समोर. याच राणे साहेबांचे पैसे घेऊन तुम्ही निवडणुकीला, तुम्हाला पैसे चालतात त्यांचे, आणि आता जनतेला तुम्ही मूर्ख बनवता. द्या मग. तुम्ही सांगता ना, कशाला चॅनलच्या माध्यमातून सांगता? द्या राजीनामा, लढवूया निवडणूक, बघूया कोण निवडून येतो ते. मग आणि कसली तुम्ही लोक मूर्ख आहेत काय? सिंधुदुर्गातली कणकवलीतली मूर्ख आहेत काय? हे मान्य करायला वैभव नाईकांनी शिकलं पाहिजे. निलेश राणे साहेब जेव्हा कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला मिटिंगा घेत होते व्यासपीठावर, हे सर वैभव नाईक पण होते, सुशांत नाईक पण होते. मान्य करा हो. त्याच तुम्ही निलेश राणेंचं नेतृत्व मान्य केलं म्हणून आमचा प्रामाणिक कार्यकर्ता अभित नाईक पडला कालच्या निवडणुकीला. आमचा पराभव झाला. या नाईकांना उपनगराध्यक्षपद कोणामुळे मिळालं? नाईक जे उपनगराध्यक्ष, सुशांत नाईक उपनगराध्यक्ष बसले ते निव्वळ निलेश राणे यांच्या नेतृत्वामुळे बसलेले आहेत. मग आणि मान्य करत नाही हो. झालं, मान्य करा ना. कशाला तुम्हाला लाज वाटते? निलेश राणे साहेब काय बोलले ते चुकीचं आहे. मी त्यांचं समर्थन नाही करत, पण त्यांची चुकी काय आहे? त्यांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवला, त्याच्यामुळेच नाईकांच्या घरातला उपनगराध्यक्ष झाला. नाहीतर नाईकांच्या घरातला उपनगराध्यक्ष 2008 पूर्वी होते, त्याच्यानंतर होणं कठीण होतं. राणेंचं नेतृत्व मान्य केलं म्हणून तुम्ही बसलात खुर्चीवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.